मुकुंदनगरमध्ये MIMची हवा ढासळली. काँग्रेसच्या शक्ती प्रदर्शनानं राजकीय गणित बदललं. MIM भाजपची बी टीम असल्याचा आरोप. नामदार बाळासाहेब थोरातांचा थेट हल्ला. मुकुंदनगरमध्ये काँग्रेसचा पारडं जड. मतांची फूट पाडण्याचा MIMचा डाव अपयशी ठरण्याची चिन्हे. मुकुंदनगरमध्ये जनतेचा काँग्रेसकडे कल. अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगर परिसरामध्ये काँग्रेस पक्षानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या प्रचार रॅली दरम्यान दहशतमुक्त शहर, गुंडशाही विरोधी लढा आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण हा काँग्रेसचा निर्धार पुन्हा एकदा ठामपणे मांडण्यात आला. रॅलीतील वाढती गर्दी आणि मिळालेला प्रतिसाद पाहता मुकुंदनगरमध्ये काँग्रेसचा प्रचार ग्राफ वाढत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येते. यावेळी बोलताना नामदार बाळासाहेब थोरात यांनी MIM पक्षावर थेट टीका केली. MIM हा पक्ष अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करण्यासाठीच मैदानाला उतरतो हे आता जनतेला ठाऊक आहे, असा आरोप त्यांनी केला. तसंच येत्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधील काँग्रेसचे 4ही उमेदवार बहुमतानं निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उल्लेखनीय म्हणजे 2 दिवसापूर्वी MIMचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची सभा मुकुंदनगरमध्ये पार पडली होती. त्यानंतर आज झालेल्या काँग्रेसच्या प्रचार रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहता सध्या परिसरामध्ये काँग्रेसचं पारडं जड असल्याची चर्चा रंगली आहे. मुकुंदनगरमध्ये 4ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील अशी राजकीय चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. याआधी काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रताप गढी यांचीही मुकुंदनगरमध्ये जाहीर सभा झाली होती. त्या सभेत बोलताना त्यांनी MIMवर निशाणा साधत पतंग हरी असो वा भगवा, दोन्ही मांजा एकच आहे. MIMचे उमेदवार शहरातील सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरच काम करतात असा आरोप केला होता. एकूणच सलग झालेल्या सभा, प्रचार रॅल्या आणि मिळणारा जनसमर्थन पाहता मुकुंदनगरमध्ये काँग्रेसनं निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात आघाडी घेतल्याचं राजकीय चित्र सध्या स्पष्ट होत आहे. न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.